हॅलो नमस्कार सर्वांचं श्वेताजीत मी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज करणार आहे मी मसाले पुलाव। तर बरेच जणांची कमेंट असतं रोज रोज काय मसाले पुलाव खातस, तर नाही मला खूप आवडतं आणि त्याला पण खूप आवडतं, त्यामुळे आज असंच कंटाळा आला ना स्वयंपाक बनवायला, तर मग मसाले भात फिक्स असतं आमचं। त्याच्यानंतर आता देवपूजा वगैरे करायची आहे, तर पसारा बघू शकता, आता चहा वगैरे झाला इकडे। तर गॅसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले, म्हणजे घाण वगैरे गेले, तर गॅस पण वेगळं असं झालं, त्यामुळे आता त्याला पण नेलं पाहिजे चेंज, म्हणजे साफ करायला शेगडी। आणि इकडे मशीनमध्ये कपडे वगैरे लावलेत। तर ज्यांच्या कोणाकडे मशीन वगैरे असतील ना, तर तुम्ही रेग्युलरमध्ये म्हणजे हा खाली जो रबर असते का नाही, तर त्याच्यामध्ये ना कपडे वॉश केल्यानंतर घाण असतं अशी साचलेली, तर ती स्वच्छ करत जावा। जर ती केली नाही ना, तर मग काय होतं, पूर्ण मशीनमध्ये असं कुबट वास येतं। आणि त्या असं पावडर असतात, 3 महिन्यातून एकदा वॉश करायचे असतं। आपण महिन्यातून एकदा वॉश केले तरी चालेल, तर मला ती पण पावडर आणायची। तर कपडे पण लावलेत आता, तर देवपूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर मग मसाले भाताची तयारी। तर साहित्य घेऊन ठेवले इथं, कारण का तब्येती आमच्या सर्वांच्याच डाऊन झाल्यात, त्यामुळे आवरायचं आहे। तर अंघोळ झाल्यानंतर पहिले देवपूजा असते माझी। तर देवपूजा झाल्यानंतर जो समाधान आहे ना, तो कशातच नाही। तर त्याच्यानंतर मग आता बघू शकता इथे माझा छोटासा देवघर कसा आहे नक्की सांगा कमेंटमध्ये। तर स्वामींची मूर्ती तर तुम्ही बरेच वेळेला बघितली असेल माझ्या व्हिडिओमध्ये। तर आता चाललंय आवरायचं। छोटा मिनी ब्लॉग टाकला होता, तर त्यात मला भीमराव दादांची कमेंट आली होती की ताई आम्ही घाबरलो मेकअप करून तरी। तर नाही, ते मी अंधारातच बसली होती, कारण का पुन्हा लाईटीचा फोकस वगैरे आमच्याकडे नव्हता, त्यामुळे ते तसं दिसत होते आम्ही दोघं पण। आणि मेकअप वगैरे तर काय विषयच नव्हता मेकअपचा, कारण का अशीच टाइमपास म्हणून मी ती व्हिडिओ केली होती बरं का। तर घाबरू नका आमच्या व्हिडिओ बघून, कारण का आम्हाला जरा जास्त भीती वाटतं तुम्ही घाबरल्यानंतर। तर आज करणार आहे मसाले भात, तर इथून सुरुवात। चला, तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या पद्धतीने मी जसा मसाले भात करतो। तर बघूया आता तुम्हाला आवडेल की नाही ती रेसिपी, पण नक्की ट्राय करा। जर तुम्हाला बाकीचं स्वयंपाक वगैरे जमत नसेल, किंवा आमच्या वहिनी साहेब किंवा घरात नसतील, तर तुम्ही उपाशी राहू शकत नाही बरं का दादांनो। तर व्हिडिओही नक्की बघा, तुम्हाला आवडेल ही रेसिपीने अगदी सोप्या पद्धतीत आहे। ज्या ताईंनासुद्धा पुलाव वगैरे आवडतं, एमर्जन्सी काही नसेल तर असं चटक आली पुलावची करायची, तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता, अगदी सोप्या पद्धतीत आहे। तर साहित्य जे काय आपल्या घरात असते ते वापरू शकता, वाटाणा नसला तरी चालेल। तर आता मी कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेणार आहे। बारीक चिरायची आहे, कारण का देठ वगैरे असतात ना, त्यामुळे काय होतं मध्ये भातात सारखं देठ लागतं, त्यामुळे कोथिंबीर चिरून घेताना बारीकच घ्यायचे चिरून। तर टॅमॅटो मी एकच यूज करणार आहे, कारण का आता खूप गरमी असल्यामुळे काय होतं भात आंबते, त्यामुळे त्याच्यामुळे खराब होतं, त्यामुळे मग आता टॅमॅटो मी एकच यूज करणार आहे। आणि खूप छान टेस्ट येतं टॅमॅटोमुळे सुद्धा। बरेच दिवसापासून सर्वांच्या कमेंट होत्या की ताई मिनी ब्लॉग वगैरे टाकत जा, तर ठीक आहे बोला आता प्रयत्न करूया। तर कालपासून सुरुवात केली, तर असेच माझे मिनी ब्लॉग जे काय असतील ते डेली रुटीनचेच असणार आहेत बरं का। जे काही मी डेलीमध्ये करते ब्लॉग घरामध्ये, तर तेच ब्लॉग मी अपलोड करणार आहे। ज्यावेळेस बाहेर वगैरे गेली ना, तर मग ते पण ब्लॉग येतील, पण मी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त माझे जे काही डेली रुटीनचे ब्लॉग आहेत ते अपलोड व्हावे। तर बघूया, प्रयत्न तर करेन मी। आणि माझे डेली ब्लॉगचे पण ब्लॉग तुम्हाला आवडतात का नक्की सांगा, कमेंट करा। कांदा खूप तिखट आहे बरं का, त्यामुळे डोले मिटून कांदा चिरून घेतले मी। तर आता हे सर्व वाटाणा वगैरे भिजत घातलं आहे, कारण का ते बरेच दिवस झाले होते, आणून ठेवलं होतं। आणि त्याच्यानंतर त्यातच आता बटाटा वगैरे सोलून चिरून घेणार आहे। तर असं मी काय काय साहित्य लागणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे, आणि काय काय यूज करणार आहे ते साहित्य। याच्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा सर्वांनी, आणि अगदी सोप्या पद्धतीत आहे बरं का पुलावा। तर आज काय झालं आहे, तिघांच्या पण तब्येती थोड्या डाऊन झाल्यात, कारण का आपण बरेचसे असे पदार्थ बाहेरचे असतो ना, एखाद्या वेळेस आपण खातो खरं, पण ते त्याच्यामुळे आपल्याला होत असतं काही ना काही प्रॉब्लेम वगैरे। तर तसंच आमच्या बाबतीत पण घडलं। तर आम्ही काही नाही, फक्त सॉस खाल्लं होतं, तर त्याच्यामुळे आमचे घसे वगैरे दुखायला लागलेत, खोकला वगैरे आला आहे। तर मग आज बोलू ठीक आहे, नाश्त्याला पण काही नव्हतं दुसरं, तर मग आज बोलू मसाले भात करूया, नाश्त्याला पण होईल आणि दवाखान्यात पण जायचं होतं त्यामुळे। तर इथे बघू शकता मी बटाटा जास्त यूज केले, म्हणजे मला बटाटा खूप आवडतं मसाले भातमधला, त्यामुळे त्यात वाटाण्यापेक्षा बटाटा जरा जास्त यूज केले मी। तर आता सर्व हे स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण का बटाटा पण मी धुतला नव्हता, त्यामुळे आता शेवट धुवून घेणार आहे। तर इथे बघू शकता
कुकर आता गरम झाले तर त्याच्यामध्ये तेल ओतणार आहे. आणि कुकरमध्ये बरं पडतं बरं का, मसाले भात वगैरे असताना एकदम छान होतं कुकरमध्ये. टोप म्हणजे आपलं टोप बोलतात आमच्याकडं, तर त्या भांड्यापेक्षा कुकरमध्ये छान होतं. तर इथे बघू शकता मी काय काय साहित्य घेतले. तर तांदळात थोडी मूग डाळ घेतले मी, म्हणजे रेग्युलर मसाले, आणि मगाशीच दाखवले तुम्हाला मी काय काय साहित्य घेतले ते. तर आता जिऱ्याची फोडणी आणि त्याच्यानंतर मग जे काही मी खडा मसाला घेतला होता, तर मी खडा मसाल्यामध्ये ते फूल असतं ना ते यूज करते मी, आणि दालचिनी असते ना ती, तर त्या दोनच मी जास्तीत जास्त यूज करत असते. बाकीचे मी खडे मसाले नाही यूज करत, कारण का मला तेच पुरे वाटतात प्रत्येक जेवणासाठी. त्यामुळे दोनच दालचिनी आणि फूल ते मी यूज करत असते. तर आता मस्त कांदा भाजून घेतला आहे. तर कांदा भाजताना काय प्रत्येकालाच आता माहिती आहे की नमक टाकायचं, त्याने काय होतं तर तेलामध्ये कांदा लगेच शिजला जातो आणि झटपट रेसिपी आपली होऊन जाते. तर इथे आता मस्त वाफवून घेणार आहे मी कांदा आणि टॅमॅटो. जे काही आपण आता व्हेजिटेबल घेतले ते आता त्यात टाकूया, कारण का कांदा आणि टॅमॅटो मस्त वाफवून झालेला आहे. शिजलं आहे, म्हणजे ते शिजलं ना की खरंच जास्त, म्हणजे आपण मसाला भात वगैरे खातो आणि त्यावेळेस कांदा वगैरे कचकच लागत नाही. तर मग ते चांगलं वाफवून घेतल्यानंतर एकदम पद्धतशीर म्हणजे व्यवस्थित होते रेसिपी आपली. आणि त्यात आता रेग्युलर जे काय आपले मसाले असतात ते मी यूज करणार आहे. तर आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल असं मला वाटते, कारण का अगदी सोप्या पद्धतीत आहे बरं का. तर बरेचशा दादांच्या कमेंट असतात, ताई आम्हाला येत नाही, आम्हाला काही येत नाही. तर नाही, ही पद्धत तुम्ही नक्की करू शकता बरं का. आणि याच्यामध्ये नमक कमी पडला ना तरी चालेल, कारण का आपण पुलाव भात म्हणजे मसाले भातासोबत लोणचं जरी घेतलं ना तरी ओकेमध्ये होतं काम. त्याच्यात असं काही नाही की नमक जास्त कमी पडला तरी चालेल, पण जास्त नका टाकू. तर बघू शकता आता इथे मस्त आता सर्व भाज्या वगैरे मी चांगलं शिजवून घेतल्या त्यात पहिले. त्याच्यानंतर जे तांदूळ आणि मूग डाळ होते ते मी पाण्याचं जास्त नका वापर करू, तेवढंच पाणी यूज करायचं आहे. तर इकडे तयार आहे आपला मसाले भात. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की श्वेताजित ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा.